विठाला विठाला हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय तेने साधती साधने तुटती भवाची बंधने संता विना प्राप्ती नाही ऐशी वेद देती ग्वाही एका जनार्दनी संत पूर्ण करती मनोरथ विठाला विठाला दादा योगी कसा असतो रे दादा योगी माहित नाही कसा असतो योगी पावन मनाचा असतो दादा अरे संत म्हणून घेताना दादा तुम्ही संत कसे असतात संत तोचे जाना जगी दया क्षमा ज्याचे अंगी लोभ अंता नये मना दादा ज्याच्या अंतकरणामध्ये लोभ येत नाही ना ज्याच्या अंतकरणामध्ये त्या ठिकाणी दया आहे ना दादा त्याला संत म्हणा तुम्ही संत म्हणून घेता आणि असं ताटी लावून बसता का हो दादा अहो या लोकांच्या निंदेला तुम्ही घाबरता काय कोण म्हणतात मुक्ताबाई म्हणतात अहो दादा अहो लोकांचं बोलायचं काम असतं विश्वरागे झाले वन्नी संती सुखे भावे पाणी अहो लोकांचं नाव ठेवणं लोकांचं काय गुणधर्म आहे किती चांगलं काम करा लोक तुम्हाला नावच ठेवतात महाराज जर तुम्ही जर प्रामाणिक काम केलं ना तर लोक जरा नाव ठेवत असले तरी महाराज त्या नाव ठेवणाऱ्याकडे दुर्लक्षित करायचं आणि आपलं आपण काम करायचं लोक नाव प्रत्येकाला ठेवीत असतात महाराज लाव कोणालाही ठेवीत असतात महाराज बघा परमार्थ करायला तरी नाव ठेवतात आणि परमार्थ नाही केला तरी काय करतात नाव ठेवतात मला सांगा आमच्या मीराबाई भजन करायच्या काय करायच्या भजन करायच्या पण मीराबाईला सुद्धा लोकांना नाव ठेवलं ठेवलं की नाही काय म्हणायचे लोक मीराबाईला लोक कहे मेरा हुई रे बावरी बाप कहे कुलनासी रे पग घुंगरू बांध मीरा नाची रे मीराबाई पायामध्ये घुंगर बांधायच्या हातामध्ये तंबुरा घ्यायच्या आणि मीराबाई भजनामध्ये डोलायच्या नाचायच्या कोणाच्या भजनामध्ये गोपाल श्रीकृष्णाच्या भजनामध्ये नाचायच्या हां नाचायच्या महाराज कारण नाचणं ही सुद्धा काय आहे महाराज वारकरी संप्रदायामध्ये नाचो कीर्तनाचे रंगी आणि ज्ञानदीप लावू जगी नाचणं हे का वावगं नाही पण कुठं नाचावं हे कळलं पाहिजे काय कुठं नाचावं हे कळलं पाहिजे नाचणं 3 प्रकारचं असतं नाचणं किती प्रकारचं असतं 3 प्रकारचं पहिलं नाचणं आहे वरातीतलं दुसरं नाचणं आहे इलेक्शनमधलं आणि तिसरं नाचणं आहे भक्तीचं नाचणं पहिलं नाचणं आहे वरातीतलं वरातीत कशामुळे नाचत असतात काय नाही आतमध्ये टाकलेले असते ती जिरवायची असते कळलं तर बघा हे अधोगतीला नेणारं नाचणं दुसरं नाचणं आहे इलेक्शनचं तिरस्कार आहे इथं एखादी पडलेली पार्टी आहे तिच्या दारात जायचं डीजे लावायचा गुलाल उधळायचा आणि त्याच्या दारात जाऊन नाचायचं इथं काय तिरस्कार आहे इथं सुद्धा अधोगती आहे पण तिसरं नाचणं आहे भक्तीचं ते भक्तीचं नाचणं म्हणजे कथेमध्ये आणि कीर्तनामध्ये नाचल्याच्या नंतर माणसाचा उद्धार होऊ शकतो जसा की मीराबाईचा झाला बघा ना लोक नाव ठेवत असतात उदाहरणार्थ इथं कथा चालू आहे आणि कथा चालू असताना एखादं गीत निघलं भावगीत निघलं आणि महाराज म्हणले ओ उभे राहा पावल्या खेळा फुगड्या खेळा आनंद घ्या नाचा महाराज म्हटले ना मग एखाद्या आजीला वाटतं आपणही काय करावं नाचावं मग एक आजी उभे राहते आणि तिच्या पद्धतीनं आपलं अंग हलवती तिच्या मनात काहीच नसतं पण बाकीच्या काय म्हणतात मा या डंगरीला या वयामध्ये नाचायला बरं दिसतं का लोक नाव ठेवीत असतात मीराबाईला सुद्धा लोक नाव ठेवू लागले पण मीराबाईनं सांगितलं बाबा मी नाचायचं बंद करणार नाही मीराबाईला सांगितलं मीरा तू जर नाचायचं बंद करत नसेल तर एक काम कर काय मरायला तयार होय आणि मीराबाईला विष प्यायला दिलं महाराज आणि ते विष पित असताना मीराबाईनं महाराज डोळ्याला धारा आल्या मीराबाई रडू लागल्या पण रडत असताना मनामध्ये भाव होता की माझ्या मी श्याम सुंदराच्या भजनामध्ये नाचते माझा 100% उद्धार होईल मला सांगा विष प्राशन केल्याच्या नंतर मीराबाईचा देह काय पडायला पाहिजे होता काळा पडायला पाहिजे होता पण मीराबाईचा देह काळा नाही पडला समोर असणारी गोपाल श्रीकृष्णाची मूर्ती काळी पडली महाराज कशामुळं भावभक्तीनं महाराज मीराबाईंना लोकांचं नाव ठेवणाऱ्याकडे लक्षच दिलं नाही म्हणून त्या सफल झाल्या मुक्ताबाई सुद्धा ज्ञानदादाला उपदेश करतात दादा अहो दादा
या लोकांना नाव ठेवलं म्हणून तुम्ही तुमचं जीवन संपवता काय? ताटी लावून बसता. विश्वानं किती क्रोधी होऊ द्या ना, तुम्ही शांत झालं पाहिजे दादा. म्हणून तुमच्या मनातल्या मिथ्या आहेत ना ते बाजूला सारा. मिथ्या कल्पना मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. आणि मुक्ताबाईचं ते वाक्य ऐकलं आणि महाराज ज्ञानदादांनी ताटी उघडली. पण मुक्ताबाईचं महत्वाचं वाक्य होतं, दादा संत म्हणायचं कोणाला? संत तोची जाना जगी आणि दया क्षमा ज्याची अंगी. संत म्हणायचं कोणाला? ज्याच्या अंतकरणामध्ये दया आहे ना त्याला म्हणायचं संत. असे खरे संत महाराज आपल्या जीवनामध्ये भेटले रे भेटले की आपल्याला भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. विठाला विठाला महाराज म्हणतात, तुम्हाला जर हरीला मिळवायचं असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे? संतांच्या चरणावर नतमस्तक झालं पाहिजे. बघा, देवाकडे जाण्याचा मार्ग म्हणजे संत आहेत बरं का. तुम्ही जर डायरेक्ट भगवंताकडे जाण्याचा जर प्रयत्न केला तर तुमचा भगवान परमात्मा स्वीकार करीत नाही. पण संतांच्या मार्फत जर आपण देवाकडे जर जाण्याचा जर प्रयत्न केला तर 100% महाराज देवाचं सुद्धा लक्ष तुमच्यावर प्रतिपादन पडतं. उदाहरणार्थ बघा, एक लेकरू अंगणामध्ये खेळू लागलं आणि अंगणामध्ये खेळत असताना ते लेकराचं काय झालं महाराज? सकाळची वेळ होती, शी झालेलं होतं, शंभूड आलेला होता आणि सकाळी दिगंबर अवस्थेमध्ये ते लेकरू अंगणामध्ये खेळू लागले. खेळता 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 त्याचे वडील शेतातून घरी आले आणि घरी येत असताना मुलानं त्या वडिलाकडं पाहिलं आणि वडिलाकडं पाहिल्याच्या नंतर मनामध्ये प्रेम निर्माण झालं. काय निर्माण झालं? प्रेम निर्माण झालं मुलाच्या. माझे वडील आले म्हणून त्या मुलानं काय केलं? आपले हात वरी केले आणि वडिलाकडे पळू लागला. म्हणू लागला, माझे पप्पा आले, माझे पप्पा आले, माझे पप्पा आले, असं करीत पळू लागला. पळत असताना वडिलांना लांबून पाहिलं, अरे शेंबूड आलेलं आहे, घाण झालेलं आहे आणि माझ्याकडे येत आहे. त्या वडिलांना लांबून सांगितलं, पहिले तिकडं. झेड काढून लावलं महाराज, दूर केलं. त्या लेकरानं ते ऐकलं पण लेकराला काही वाटलं नाही. पण हे सगळं दृश्य पाहिलं आईनं आणि आईला राग आला. आईला राग आला आणि सांगितलं, पप्प्या इकडे. त्या लेकराला जवळ घेतलं. आईच्या प्रेमामध्ये आणि वडिलाच्या प्रेमामध्ये इथं फरक आहे महाराज. काय फरक आहे? उदाहरणार्थ सांगतो मी आता. एखादा लेकरू समोर असावं, त्याला शेंबूड आलेला असावा, आई समोर असावी आणि बापही समोर असावा. वडिलाला मुलगा उचलून घ्यायचं म्हटल्याच्या नंतर वडील काय करतील? बोला बोला, काय करतील? वडील खिशात हात घालतील, खिशातून रुमाल काढतील, त्याचा शेंबूड पुसतील, मग उचलतील, कडेवर घेतील. हे कोण करतील? वडील. पण आईला जर त्या लेकराला कडेवर घ्यायचं म्हटल्याच्या नंतर आई तसं नाही करणार. आई लेकराला उचलती, कडेवर घेती आणि आपल्या पदरानं शेंबूड पुसते. म्हणून मातृदेव भो इथं सांगितलंय. विठाला विठाला. म्हणून आईचं प्रेम इथं श्रेष्ठ आहे महाराज. आईचं प्रेम इथं श्रेष्ठ सांगितलं. त्या लेकराला लांबूनच पाहिलं, माझ्या लेकराला लांब केलं का? जाऊ द्या म्हणे, थांबा बाप्या इकडे रे. त्या लेकराला जवळ घेतलं, त्याचा शेंबूड काढला, सी धुतली, स्नान घातलं, क्रीम लावली, पावडर लावलं, सगळं लावलं महाराज आणि चांगलं शृंगारित केलं. चांगलं लेकरू दिसू लागलं. मग वडील त्या ठिकाणी बैठकीत बसलेले होते. हा मुलगा त्या वडिलाकडे गेला पण वडिलाजवळ गेला नाही, लांबूनच असं केलं. म्हणून लागला, काय पप्पा बरं आहे का? आता शृंगारित केलेलं लेकरू महाराज त्या वडिलांना पाहिलं, मनामध्ये प्रेम निर्माण झालं आणि प्रेम निर्माण झाल्याच्या नंतर त्या पप्प्यानं सांगितलं, ए पप्प्या इकडे ये. ते म्हणला, चल हट, आता येतो का? दृष्टांत संपला, सिद्धांत लक्षात घ्या. आई म्हणजे संत आणि वडील म्हणजे भगवंत. ज्या वेळेस त्या लेकराला वडिलाची गरज होती त्यावेळेस लेकराचा वडिलानं स्वीकार केला का? उत्तर आहे नाही. पण आई रूपी संतान महाराज एकदा का त्याला जवळ धरलं, त्याला शृंगारित केलं की आता त्याला वडिलाची म्हणजे भगवंताची सुद्धा गरज नाही. वडील म्हणजे भगवंत, आई म्हणजे संत. एकदा का आपल्याला संतानं जवळ धरले रे धरलं की आपल्याला देवाची सुद्धा गरज पडत नाही. महाराजाचं प्रमाण आहे, धरतील हाती संत कृपावंत, पाळे पंढरीनाथ लळा त्यांचा. एकदा का आपल्याला संताना जवळ धरलं रे धरलं
की आपल्याला भगवंताची सुद्धा गरज पडणार नाही. म्हणून देवाकडे जर जायचं असेल तर तुम्हाला संतांच्याच मार्फत जावं लागेल. म्हणून धरावे संता चेते पाय, संतांचे चरण पकडले रे पकडले की महाराज आपल्याला भगवंताची प्राप्ती होईल. महाराजाला विचारलं, महाराज आम्हाला संतांच्या चरणावर नतमस्तक झाल्याच्या नंतर आम्हाला देव मिळेल, पण आमचा फायदा काय होईल हो? महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात साधती साधने तुटते भवाची बंधने. महाराज म्हटले तुम्हाला साध्याची प्राप्ती होईल आणि भवरूपी बंधन पूर्णपणे नाहीस होईल. साधन वेगळं असतं आणि साध्य वेगळं असतं बरं. काय साधन कशाला म्हणतात आणि साध्य कशाला म्हणतात? हा माईक आहे, माईक हे माईक आहे. झोपले का काय? काय साधन आहे. याचं साध्य काय? माझा आवाज तुमच्या कानापर्यंत व्यवस्थित पोहोचवणं. हे काय झालं? साध्य झालं. तसं शरीर आहे आपलं. शरीर शरीर काय आहे? साधन आहे. आणि याचं साध्य काय? भगवंताची प्राप्ती. या साधनाद्वारे आपल्याला देवापर्यंत जायचंय. नाही देवच व्हायचे. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. या साधनाद्वारे आपल्याला भगवंता व्हायचे, भगवंताकडे जायचे. महाराज म्हणतात तुम्हाला साध्याची प्राप्ती होईल आणि बहुरूपी बंधन पूर्णपणे नाहीस होईल. महाराजाला विचारलं, बाबा भगवंताच्या प्राप्तीचे बरेच साधने आहेत की हो? योग आहे, जप आहे, तप आहे, ध्यान आहे, धारणा आहे, ज्ञान मार्ग आहे, भक्ती मार्ग आहे, कर्म मार्ग आहे. मग हे मार्ग न सांगता तुम्ही हा मार्ग का सांगितला? महाराज म्हणले बाकीचे साधनं तुम्हाला कलियुगामध्ये करता येणार नाही. योग करता येईल का आपल्याला कलियुगामध्ये? बोला बोला. नाही, योग नाही करता येणार. कारण ज्ञानोबराय म्हणतात ना, योगाची वाटा जे निघाले गा सुबटा तया दुःखाचा चिवाटा भागाला. ज्ञानोबराय म्हणतात जो योग करायला जातो ना त्याला दुःख भोगावं लागतं. दुःख योग करणं सोपं नाही महाराज. आम्ही 2 तास कीर्तनामध्ये मांडी घालून बसू शकत नाही. किती तास? 2 तास. तर 12 वर्ष एखाद्या डोंगरावर जायचंय, एखाद्या झाडाला लटकायचंय, नखाच्या चुंबळी होतात, केसाच्या जटा होतात, देहाचा सापळा होतो, मग कुठेतरी योग साध्य होतो. जमल का आपल्याला? नाही जमणार. ज्ञानोबराय म्हणतात ना, योग याग विधी येणे नोये सिद्धी आणि वायाचे उपादे दम्म धर्म. योग करायला जर जासाल तर दमसाल भागसाल म्हणून योग करू नका. मग यज्ञ जमल का? यज्ञ सुद्धा फार अवघड आहे. बरं कर्मकांड जमल का? कर्मकांड तर फार बारीक आहे महाराज. किती बारीक आहे? अहो ज्या इंद्रियाने जे कर्म केलं त्याला त्याचं फळ भोगावं लागतं. असं म्हणतात ना, केले कर्म झाले तेची भोगाले, उपजले मेले ऐसे किती. अरे केलेलं कर्म भोगायला यावंच लागतं महाराज. कोणी किती चांगलं कर्म करा त्याला चांगलं फळ भोगावं लागतं, हे की नाही? वाईट कर्म करा त्याला वाईट फळ भोगावं लागतं. म्हणून कर्मकांड फार बारीक आहे. म्हणून कर्म करीत असताना मी सांगत असतो, माणसानं कर्म चांगलं केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? कर्म चांगलं केलं पाहिजे.
अरे मी सांगत असतो, जन्म होना भाग्य की बात है, मृत्यु होना समय की बात है, लेकिन मृत्यु के बाद लोगों के दिल में जीवित रहना हे किए हुए कर्मों की बात है, किए हुए कर्म की बात है. इसलिए कर्म चांगलं केलं पाहिजे महाराज. लोक कर्म चांगलं करीत नाहीत. आता बघा ना, अहो दगडाला जर आपण बुक्का जर लावला तर दगडाचा विठोबा होतो. दगडाला जर आपण शेंदूर लावला तर दगडाचा मारुती होतो. दगडाला जर आपण गुलाल लावला तर त्या दगडाचा मसोबा होतो. दगडाला जर आपण भंडारा जर वाहिला तर त्याच दगडाचा खंडोबा होतो. पण माणसाला कोणत्या डबीतला गंध लावल्याच्या नंतर माणूस माणूस होतो हे प्रश्नचिन्ह आहे. माणूस माणूसच व्हायला तयार नाही महाराज बरं काय. म्हणून मी सांगत असतो, आपण इथं चांगलं देव होण्यासाठी आलो. काय होण्यासाठी? बोला बोला. देव होण्यासाठी. अहो देव होऊ नका, पण माणूस म्हणून तर जीवन जगा ना. अहो कोणाच्या जीवनामध्ये जर आपल्याला फुलं टाकता नाही आले तर अजिबात टाकू नका, पण कोणाच्या जीवनावरती काटे तरी पेरू नका ना. म्हणून असं म्हणतात ना, भला किसी का कर ना सके तो, बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम, काटे बन कर मत रहना. बन ना सके भगवान कभी तुम, कम से कम है इंसान बनो, नहीं कभी शैतान बनो, नहीं कभी हैवान बनो. अरे माणूस म्हणून जीवन जगलं पाहिजे माणसानं बरं काय. मग कर्म असं करा गाड्या, कर्म असं करा, ज्या दिवशी आपण निघून जासोल ना, आपण निघून गेलेली वार्ता एखाद्या माणसाच्या कानावर पडल्याबरोबर खळकन त्याच्या डोळ्याला पाणी आलं पाहिजे. असं कर्म आपलं चांगलं असलं पाहिजे. विठाला विठाला नाही तर काही लोक आयुष्यभर वाईट कर्म करतात महाराज, आणि मेल्याच्या नंतर महाराज ते मेल्याची वार्ता एखाद्या माणसाला कळाली ना, त्याच्या मुखातून सहज शब्द बाहेर पडतात, बरं झालं मेला. इतकंही माणसाचं कर्म वाईट नसलं पाहिजे, माणसाचं कर्म चांगलं असलं पाहिजे. म्हणून कर्म आपण जसं करतो ना तसंच आपल्याला फळ भोगावं लागतं. किती चांगलं कर्म करा, चांगलंच फळ मिळणार. लोक विनाकारण देवावर नाराज होतात, देवानं आमचं चांगलं केलं नाही, देवानं आमचं चांगलं केलं नाही. अरे तुम्ही कर्म चुकीचं केलं म्हणून तुमच्या जीवनामध्ये दुःख आहेत. महाराज म्हणतात ना, आणि कन्न लगे रुसावे बहुता, आपुल्या संचिता वाचून या. आपण केलेल्या कर्मावर आपण रुसलं पाहिजे, देवावर नाही. विठाला विठाला म्हणून कर्म चांगलं केलं पाहिजे. आमचे गुरुजी सांगायचे, बाबा ज्या इंद्रियाने जे कर्म केलं त्याच इंद्रियाला त्याचं फळ भोगावं लागतं. याच्यामध्ये एक दृष्टांत आहे बघा. काय झालं, उन्हाळ्याचे दिवस होते आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये एक फळ येतं खायला बघा. त्याला काय म्हणतात? आंबा म्हणतात आमच्या इकडं. तुमच्या इकडं आंबाच म्हणतात ना. तो आंबा काय झाला, एक आंब्याचा बगीचा होता आणि आंब्याचा बगीचा होता. एक माणूस रस्त्याने जाऊ लागला. रस्त्याने जाता 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 त्याच्या डोळ्यानं आंब्याचा बगीचा पाहिला. कोण पाहिला? झोपले नाही ना? कोण पाहिला? डोळ्यानं आंब्याचा बगीचा पाहिला. पण डोळ्यानं आंब्याचा बगीचा पाहिला, परंतु त्या आंब्याचा बगीचा पाहिल्याच्या नंतर तोंडाला पाणी सुटलं आणि मनामध्ये भाव निर्माण झाला की ते आंबे आपल्याला खायला मिळाले पाहिजे. म्हणून आंब्यापर्यंत जाण्याचं काम एक दुसऱ्या इंद्रियाने केलं. कोण गेलं? पाय तिथं गेले. पाय तिथं गेले, परंतु तोडण्याचं काम एका तिसऱ्या इंद्रियाने केलं. कोण तोडला? हातानं तोडला. खाण्याचं काम एका चौथ्या इंद्रियाने केलं. कोण? तोंडानं. तोंडानं खाल्ला. आनंद मात्र पुन्हा पाचव्याला आला. कोणाला आनंद आला? जिभेला? जिभेला नाही, मनाला आनंद आला. कोणाला? मनाला आनंद आला. आनंद मनाला आला. पण बगीचेचा मालक लपून बसला होता. काडी घेतली, पडतच आला, बताड बताड मारलं. मार खाण्याचं काम एका सातव्या इंद्रियाने केलं. कोण? पाठीनं. पाठीनं मार खाल्ला, पण पाणी कशाला आलं? आणि सगळ्यात अगोदर आंबा कोण पाहिला होता? म्हणून म्हणतात, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूने सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ दे तुरे ईश्वर. जसं कर्म असेल मायबाप तसं फळ आपल्याला भोगावं लागतं. म्हणून कर्म चांगले केलं पाहिजे. कर्म महाराज कितीही लपून करा, ते कर्म आपल्याला भोगावं लागतं. मग कर्मकांड सुद्धा कलियुगामध्ये जमणार नाही. कलियुगामध्ये महाराज अवघ्या वाटा बंद पडल्यात. कशाच्या? भगवंताच्या प्राप्तीच्या. महाराज म्हणतात ना, अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कली न घडे साधन. कलियुगामध्ये बाकीची साधना करता येणार नाही.
मग तुम्ही काय करा, संतांच्या मार्फत भगवंताला मिळवण्याचा प्रयत्न करा. म्हणून महाराज म्हटले बाबा संतांच्या व्यतिरिक्त तुम्हाला त्या देवाची प्राप्ती होणार नाही. अभंगाचं तिसरं चरण. संत बिन प्राप्ती नाही, संत बिन प्राप्ती नाही, संत बिन प्राप्ती नाही, संत बिन प्राप्ती नाही. ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही, तेने साधती साधन, तेने साधती साधन. ऐसे वेद देते गाये, ऐसे वेद देती गाये, तेने साधते साधन, तेने साधते साधन. संता बिना प्राप्ती नाही, ऐशी वेद देते ग्वाही. महाराज म्हणतात संतांच्या व्यतिरिक्त भगवंताची प्राप्ती होणार नाही. बरं काय, तुम्ही संतांच्या व्यतिरिक्त जर देवाकडे जाण्याचा जर प्रयत्न केला तर तो भगवान परमात्मा स्वीकार करणार नाही. बघा पूर्वीचे कीर्तनकार फार गोड दृष्टांत द्यायचे. पूर्वीच्या काळामध्ये गाव राखण करण्यासाठी एक माणूस असायचा. बघा काय म्हणायचे त्याला, एक हातामध्ये कंदील असायचा, एक हातामध्ये काठी असायची, तोंडामध्ये शिट्टी असायची, गावाला फेऱ्या मारायचा रात्रीच्या 12, 1, 2 वाजता. काय म्हणायचे त्याला, बोला बोला, गोरखू. काय म्हणायचे, आताच्या भाषेमध्ये त्याला वॉचमन म्हणतात. काय, रक्षण करण्यासाठी गावाला. काय झालं, एक दिवशी 12 वाजता हातामध्ये कंदील होता, एक हातामध्ये काठी होती, गावाला फेऱ्या मारू लागला. 12 वाजला, 1 वाजला, आणि 1 वाजल्याच्या नंतर त्याने खिशामध्ये हात घातला, आणि खिशामध्ये हात घातल्याच्या नंतर त्याला तलब निर्माण झाली होती. कशाची, बिडी फुकायची. कशाची, बिडी ओढायची. महाराज बऱ्याच माणसानं महाराज तलबीनं आपलं आयुष्य वाया घालवलं. मी सांगत असतो आमच्या संतानं महाराज याचा निषेध केला. बरं काय, म्हणून मी सांगत असतो आमच्या मुली फॅशनमध्ये वाया गेल्या आणि आमची मुलं व्यसनामध्ये वाया गेली. म्हणून व्यसन केलं नाही पाहिजे. अरे एक तरुण सीमेवरती महाराज प्राण मुठीमध्ये धरून शत्रूशी लढतोय, आणि एक तरुण गुटखा, तंबाखू, दारू पिऊन गटारात लोळतोय. याची कधीतरी आम्हाला शोकांतिका वाटली पाहिजे, कधीतरी वाटलं पाहिजे. सीमेवरचा जवान म्हणतो, दादा अरे आमच्या अंगामध्ये ताकद आहे ना, तोपर्यंत आम्ही एकाही शत्रूला तुमच्यापर्यंत येऊ देणार नाही. बरं, पण आमच्या अंगातली ताकद संपल्याच्या नंतर या देशाचं संरक्षण करण्याचं काम तुमच्या हातामध्ये. मी सांगत असतो 3 जणांचे उपकार आपल्या या महाराष्ट्रावर आहेत, भारत देशावर आहेत. कोण कोण, एक संत, 2 पतिव्रता स्त्री, आणि 3 नंबरला सीमेवर लढणारा सूर. असं म्हणतात 3 माणसं या देशाची शोभा वाढवतात. 3 सजावत देश को सती संत और शूर, 3 लजावत देश को कायर कपटी और क्रूर. 3 माणसं देशाची शोभा वाढवतात, एक तर संत, एक तर पतिव्रता स्त्री, नाही तर सीमेवर लढणारा जवान. महाराज तो सीमेवरचा जवान सांगतो, दादा माझ्या अंगात ताकद आहे ना, तोपर्यंत एकही शत्रू तुमच्यापर्यंत येऊ देणार नाही, परंतु अंगाची ताकद संपल्याच्या नंतर ना देशाची रक्षण करण्याचं काम तुमच्या हातामध्ये. मला सांगा, जर भारतातल्या तरुणांना दारू, तंबाखू, गुटखा पिऊन जर गटारात जर लोळले तर भारत देशाचं संरक्षण आपल्याच्यानं कधी होईल, होणारच नाही. म्हणून व्यसन केलं नाही पाहिजे महाराज. बरं काय, व्यसन केल्याच्या नंतर काय फजिती होते महाराज. महाराज आपल्याच खिशातले पैसे खर्च करायचे आणि आपल्या तोंडात माती घालून घ्यायची, अशी आपली अवस्था होते महाराज. म्हणून मी सांगत असतो दारू पिणाराची कची फजिती महाराज. बरं का, एक दारू पिणारा पेता 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 काय झालं, थोडी जास्त झाली, आणि जास्त झाल्याच्या नंतर महाराज ते गटारात पडला आणि लोळू लागला. कशात, गटारात लोळत असताना काय झालं महाराज, ते त्याच्या खिशामध्ये काहीतरी होतं. ते खायासाठी महाराज एक डुक्कर आलं. काय असतं खिशात, कोण म्हणलं, चकना. ते खिशामध्ये काहीतरी होतं महाराज. बरं काय, ते खाण्यासाठी ते डुक्कर महाराज खिशामध्ये तोंड घालू लागलं. डुक्कर खिशामध्ये तोंड घालत असता यानं काय केलं माहिती आहे का, त्याच्या अंगावर असा हात फिरवला. हात फिरवल्याच्या नंतर त्याच्या हाताला काय लागलं, बोला बोला, शेपूट लागली. शेपूट लागल्याच्या नंतर, हातामध्ये शेपूट लागल्याच्या नंतर त्यानं सहजच मुखातून शब्द बाहेर पडला. त्याला बायको आठवली. काय आठवली, बायको.
आणि तो म्हणू लागला, अगं हौशे, रोज बुचड्या घालते ना, आज वेणी कस काय घातली? होती कोण? होतं डुक्कर, पण वाटलं कोण? बायको वाटली. म्हणून अक्कल गुंग हो जाती है. अरे आपलेच पैसे खर्च करा, आपल्याच मुखामध्ये माती घालून घ्या, म्हणून व्यसन केलं नाही पाहिजे. त्या माणसाला तलब निर्माण झाली, खिशामध्ये हात घातला, बिडी होती पण माचीस नव्हती. माचीस नसल्यामुळं काय झालं महाराज, समोर एक माणूस झोपलेला होता. रात्रीचे 1 वाजता त्या माणसाजवळ गेला आणि माणसाजवळ गेल्याच्या नंतर त्या माणसाला उठवण्याचा प्रयत्न केला. ओ बाबा उठा उठा, कीर्तन संपलं आता. कोण म्हणतंय? तो वॉचमॅन. कीर्तन संपलं, उठा उठा. त्यानं पांघरून काढलं झोप गेलेल्या माणसानं, याच्याकडं पाहिलं आणि म्हटलं, का रे बाबा 1 वाजला आणि 1 वाजता मला कशाला उठवलं? ते म्हणे काहीच नाही, मला तलब निर्माण झाली बिडी ओढण्याची. तुम्ही काय करा, घरामध्ये जा आणि माचीस आणून द्या. माचीस आणून द्या म्हटल्याचं नंतर हे झोपी गेलेल्या माणसानं त्या माणसाकडं पाहिलं, त्याच्या कंदिलाकडं पाहिलं. कंदिलाकडं पाहिल्याच्या नंतर बाही सारली, खणखण कानाखाली मारली. कानाखाली मारल्याच्या नंतर तो वॉचमॅन चिडला. म्हणला, बाबा मी तुम्हाला फक्त माचीस आणून द्यायला सांगितली होती, चिडायचं काय कारण आहे? कशामुळे तुम्ही रागावला तर कशामुळं माझ्या कानाखाली मारली? म्हणले, मूर्खा, तुझ्याकडे कंदील आहे, निस्ता काचवरी केला असता तर बिडी पेटली असती, मग मला कशाला उठवलं? ते म्हणलं, हेच सांगायला उठवलं. काहीला आता कळल, काहीला उद्या कळल. त्या व्यक्तीकडे कंदील होता, कंदिलामध्ये चिमणी होती, चिमणीला वात होती, जोत होती, निस्ता काचवरी केला असता तर बिडी पेटली असती. पेटली असती ना? पेटली असती. पण हे त्याच्या ठिकाणी काय होतं? अज्ञान होतं. हे अज्ञान दूर करण्यासाठी कोणीतरी तिसरी व्यक्ती लागली ना. तसंच आहे आपल्याकडे देह, देहामध्ये आत्मा आहे, आत्म्यामध्ये परमात्मा आहे, पण त्या परमात्म्याचं आपल्याला काय अज्ञान आहे. ते अज्ञान दूर करण्याकरता तिसरी व्यक्ती म्हणजे ते संत. म्हणून महाराज म्हणतात, संता विना प्राप्ती नाही, ऐसे वेद देते ग्वाही. संतांच्या व्यतिरिक्त आपल्याला भगवंताची प्राप्ती होणार नाही. आतापर्यंत आपण जेवढ्या कथा ऐकल्या त्या कथेमध्ये बघा, सगळ्यात अगोदर माणसाला देव भेटतात की संत भेटतात? संत भेटतात. अरे संत भेटल्याशिवाय महाराज भगवंताची प्राप्ती नाही. पण मी सांगत असतो महाराज, कदाचित देव भेटणं सोपं आहे, पण संत भेटणं फार अवघड आहे. संत भेटणं किती अवघड आहे? संत भेटणं इतकं अवघड आहे महाराज. पण भगवंताची जर कृपा जर झाली तर मग मात्र संतांची भेट होऊ शकते. बहु अवघड आहे संत भेटी, आणि परी जग जेटे करुणा केली. एक वेळेस देव भेटू शकतो, पण संत भेटणं फार दुर्लभ आहे. निळोबरायाच्या काळातला दृष्टांत बघा ना. निळोबराय अनुष्ठानाला बसले. किती दिवस अनुष्ठान केलं निळोबरायानं? बोला बोला. 13 दिवसाचं अनुष्ठान केलं. आणि 13 दिवसाचं अनुष्ठान केल्याच्या नंतर महाराज साक्षात भगवान परमात्मा पुढं उभे होते. भगवान परमात्मा पुढं पाहिले, डोळे उघडले तर भगवान परमात्मा पुढं दिसले. भगवंताला पाहिलं, सांगितलं, देवा मी तुझ्यासाठी बसलो नाही, तुकयाचा धावा करीत असो, तुकाराम महाराजाला पाठवून द्या. मग मात्र देवाला वाटलं बरेच दिवस झाले मी आलो नाही, म्हणून राग आला असेल, आणि म्हणून सांगितलं, ओ निळोबा महाराज या ना, आता आलो ना मी, घ्या ना दर्शन, जा ना मोक्षाला. मग मात्र भाषा बदलली. निळामणी आम्ही न ओळखोजी देवा, आणि तुकयाचा धावा करीत असो, तुकाराम महाराजसाठी मी बसलोय. आणि मग पुन्हा 42 दिवसाचं अनुष्ठान केलं, आणि मग तुकाराम महाराज आले. मला सांगा, निळोबा महाराजाला देव अगोदर भेटले की संत? देव अगोदर भेटले. कदाचित देव भेटणं महाराज त्या ठिकाणी सोपं आहे, परंतु संत भेटणं अवघड आहे. महाराज म्हटले, मग संतांच्या व्यतिरिक्त भगवंताची प्राप्ती होणार नाही, पण संत नेमके भेटताल का आम्हाला? आणि भेटले तर संत कळताल का? महाराज संत भेटतील पण संत कळत नाही. मी सांगत असतो, प्रत्येक समाजाला संत भेटले पण संत समाजाला कळाले नाही. ज्ञानोबराय समाजामध्येच होते, पण ज्ञानोबराय समाजाला कळाले का? नाही. तुकाराम महाराज समाजामध्येच होते, पण तुकाराम महाराज समाजाला कळाले का? गावातल्या लोकांना तुकाराम महाराजाला त्रास द्यायला सुरुवात केली. महाराज तुकाराम महाराजांची अवस्था फार बिकट होती. जर तुकाराम महाराजाचं जीवनचरित्र जर पाहिलं तर पूर्वीच्या काळामध्ये तुकाराम महाराज कसे होते? सावकार होते. पण तुकाराम महाराजांनी परोपकाराची भूमिका केली, आणि भूमिका केल्याच्या नंतर महाराज अन्नधान्य सगळं वाटप केलं, आणि तुकाराम महाराजाच्या घरीच खायला अन्न नव्हतं. मग गावातले लोक, महाराज मी सांगत असतो, ज्याच्याकडे धन आहे त्यालाच मान आहे. काय धन आहे त्याला मान आहे. तुकाराम महाराजाकडे धन होतं,
तेव्हा तुकाराम महाराजाला लोक म्हणायचे ओ तुकसेठ, काय म्हणायचे? तुकसेठ म्हणायचे. आणि तुकाराम महाराजांना धन जेव्हा वाटून टाकलं, लोकाला देऊन टाकलं, लोक म्हणायचे तुका वेडा आविचारी. कोण? तेच लोक तुकसेठ म्हणायचे आणि तेच लोक महाराज तुक्या म्हणायचे. एवढा फरक महाराज संपत्तीमध्ये आहे. विठाला विठाला म्हणून असं म्हणतात ना, पैसा तेरो कितने नाम, परशा परशु परसराम. पैशाचे 3 नाव आहेत. म्हणून या जगामध्ये त्यालाच किंमत आहे महाराज ज्याच्याकडे धन आहे. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. पण तुकाराम महाराजाला महाराज सुरुवातीच्या काळाला तुकशेठ म्हणायचे. पण नंतर तुकाराम महाराजचं धन महाराज गेल्याच्या नंतर तुकाराम महाराजाच्या घरातली पत्नीच अन्न करता मेली. लोकांना त्रास द्यायला सुरुवात केला. आणि तुकाराम महाराजाचे उद्गार आहेत, कोपला पाटील गावेचे हे लोक, आता मज भिक कोण घाली, काय खावे आता कोणीकडे जावे. तुकाराम महाराज समाजामध्ये नव्हते का? होते. पण तुकाराम महाराज लोकाला कळाले नाही. संत समाजामध्येच असतात, संत तुमच्या माझ्यासारखेच असतात, परंतु संत ओळखू येत नाहीत. तुमच्या माझ्यासारखंच बोलतात, तुमच्या माझ्यासारखंच चालतात, तुमच्या माझ्यासारख्याच क्रिया असतात महाराज, परंतु संत त्यांचं अलौकिक कार्य असतं बघा. म्हणून संत दिसायला तुमच्या माझ्यासारखेच असतात, परंतु असतात संत. विठाला विठाला महाराज म्हटले, कदाचित संत जर भेटले तर संत ओळखणं फार अवघड आहे महाराज. संत ओळखणं फार अवघड आहे. कलियुगामध्ये महाराज त्या ठिकाणी बाह्य संत भरपूर झाले. महाराजाचे प्रमाण आहेत, पोटासाठी संत झाले कलित बहुत. नाही तर एक गाठ्यामध्ये प्रमाण आहे महाराज, संत ऐसे संत झाले कली, तोंडी तंबाखूची नळी. अरे संत नेमके कोण आहेत महाराज? संत तेच. कोणते? तेच संत, तेच संत ज्यांचा हेत विठ्ठली, ज्यांचा हेत फक्त विठ्ठल आहे महाराज. विठ्ठलाशिवाय त्यांच्या जीवनामध्ये काहीच नाही. नेनती का हेटा नाटोना, नामस्मरणा वाचोनी. असे असणारे संत महाराज, अशा असणाऱ्या संतांच्या संगतीमध्ये जर आपण गेलो तर 100% महाराज आपल्याला भगवंताची प्राप्ती होते. म्हणून करायची असेल तर संताची संगत केली पाहिजे. कोणाची? संताची. संगतीला फार मोठं प्राधान्य महाराज. आपल्या मराठवाड्यामध्ये असं म्हणतात, ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला, वान नाही मात्र. बोला बोला, गुण लागला. हे कशाचा महिमा आहे? संगतीचा महिमा आहे. तुम्हाला जर तुमचा उद्धार करायचा असेल तरी त्याला कारणीभूत काय आहे? संगत आहे. आणि तुम्हाला अधोगतीला जर जायचं असेल तरी त्याला कारणीभूत काय आहे? संगतच आहे महाराज. म्हणून एक दृष्टांत सांगितला जातो, एका पाण्याच्या थेंबानं एका कमळाच्या फुलाची संगत केली. काय दिसू लागला? मोती दिसू लागला. एका पाण्याच्या थेंबानं एका शिंपल्याची संगत केली. काय झाला? मोतीच झाला. पण त्याच पाण्याच्या थेंबाने एका तापलेल्या तव्याची संगत केली. काय झालं? जळून खाक झाला. तसंच आहे महाराज, आपण जर चांगल्याची संगत केली तर आपला उद्धार होतो, वाईटाची जर संगत केली तर 100% आपण अधोगतीला जातो. का? तर पतन उद्धार संघाचा महिमा आणि त्याच्या वियाधमा संत सेवे. म्हणून संगत चांगल्याची केली पाहिजे बरं. काय? संगत चांगल्याच केली पाहिजे. वारकरी संप्रदायामध्ये 5 महापापी सांगितले. किती? 5 महापापी. पहिला महापापी तो आहे जो दारू पितो. दुसरा महापापी तो आहे जो चोरी करतो. तिसरा महापापी तो आहे जो परस्त्री गमन करतो. आणि चौथा महापापी तो आहे जो जुगार खेळतो. किती झाले? 4 झाले. कोणते कोणते? दारू पिणारा, चोरी करणारा, परस्त्री गमन करणारा आणि शेवटचा विठाला विठाला दारू पिणारा, चोरी करणारा, परस्त्री गमन करणारा आणि 4 झाले महाराज. आणि 5वा महापापी तो या चौघाच्या संगतीमध्ये जो राहतो तो 5वा महापापी आहे. म्हणून संगत चांगल्याची केली पाहिजे. कारण संगतीला फार मोठं प्राधान्य आहे महाराज.
संगत जर चांगल्याची जर केली तर त्या ठिकाणी आपला उद्धार होतो. म्हणून संताची संगत केली पाहिजे का? संगत संत नकी करले, संगत संत नकी करले, संगत संत की करले, संगत संतन की करले, जन्म का सार्थक कछु करले, जन्म का सार्थक कछु करले, संगत संत नकी करले, संगत संत नकी करले, संगत संतन की करले, संगत संतन की करले. संगत का चांगल्याची केली पाहिजे त्याचं कारण आहे महाराज. जर चांगल्याची संगत केली तर माणसाच्या मनामध्ये विचार चांगले येतात आणि वाईटाची जर संगत केली तर माणसाच्या मनामध्ये विचार वाईट येतात. एखाद्या चोराची संगत जर तुम्ही जर केली आणि चोराच्या संगतीमध्ये जर 5 मिनिटं जर तुम्ही जर वेळ घालवला तर समोर एखादी जर चिंधी पडलेली जर असेल तर ते चिंधी उचलून खिशामध्ये घालावी अशी माणसाची काय येतात विचार येतात. महाराजाचं प्रमाण आहे, बैसता चोरापाशी तैसी होय मती आणि देखताची चिंधी मन धावे. म्हणून संगत चांगल्याची केली पाहिजे. महाराज म्हणतात तुम्हाला जर त्या देवाला मिळवायचं असेल ना तर एक काम करा, संतांची संगत करा, संतांच्या संगतीमध्ये राहा. संतांच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर काय होईल, तिथं रामनाम श्रवण करायला मिळेल, परमार्थ करायला मिळेल. तिथं त्या ठिकाणी महाराज चांगल्या प्रकारची भक्ती घडेल आणि मग त्या ठिकाणी महाराज ते संत आपल्याला भगवंताची महाराज काय करून देतील, प्राप्ती करून देतील. म्हणून महाराज म्हणतात संता विना प्राप्ती नाही, ऐसे वेद देते ग्वाही. महाराजाला विचारलं, महाराज तुम्ही केव्हापासून सांगायले संत 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 संत, नेमके संत आमच्या जीवनामध्ये नेमके करतात काय? महाराज म्हटले आमचे संत तुमच्या जीवनामध्ये करतात काय सांगू का? तुमच्या मनातल्या जेवढ्या इच्छा आहेत, मनोरथ आहे, ते पूर्ण करण्याचं काम आमचे संत करतात. अभंगाचं शेवटचं चरण. एका जनार्दने संत, एका जनार्दने संत, एका जनार्दनी संत, एका जनार्दनी संत, पूर्ण करी ती मनोरथ, पूर्ण करी ती मनोरथ, तेने साधते साधने, तेने साधती साधने, पूर्ण करीती मनोरथ, पूर्ण करीती मनोरथ, तिने साधती साधना, तिने साधती साधना. तुटते भावाचे बंधन, तुटती भावाचे बंधन, तेने साधते साधने, तेने साधते साधने, तुटती भवाचे बंधने, तुटती भवाचे बंधने, तेने साधती साधना, तेने साधती साधना. एका जनार्दनी संत पूर्ण करते मनोरथ. महाराज म्हणतात संत आमचे काय करतात, तर संत आपल्या जीवनातल्या इच्छा मनोरथ पूर्ण करण्याचं काम संत करतात. कोणाकोणाच्या इच्छा मनोरथ पूर्ण केलं महाराज त्याचा अनुभव आम्हाला आहे बरं काय. ज्या वेळेस आम्ही गावाकडे असायचो, गावाकडे असत असताना त्या ठिकाणी काय महाराज आळंदीला गेलो. आळंदीला गेल्याच्या नंतर ज्ञानोबराच्या समाधीवर डोकं ठेवलं आणि महाराज एकच इच्छा केली, काय ज्ञानोबराय आम्ही दगड आहेत, आम्हाला फक्त काय करा तुमच्या चरणाच्या सान्निध्यात घ्या. आज ज्ञानोबरायनं आमची इच्छा पूर्ण केली. महाराष्ट्रभर आम्ही गाजत आहेत. हे फक्त केलेली इच्छा पूर्ण आहे महाराज. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा 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 रखुमाई, विठोबा
विठोबा रखुमाई 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम नाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई झालेली कीर्तन सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्णविराम देतो. या अभंगाचा अर्थ असा असेल, माझा काही दावा नाही. श्री गुरुच्या मुखातून ऐकले, तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. योग्य असेल गुरुजींचं, अयोग्य असेल माझ्या बुद्धीचा दोष. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल आ बोले कोरे वेडे वाकुरे उत्तरे कराच महापराज महाराज तुम्ही सिद्ध आ नाही उचारेला अधिकार में आपुला कराच महापराज महाराज तुम्ही सिद्ध तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा कराच महापराज महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिक वरदा हरिठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय. आजचा भाग देखील फार सुंदर झालेला आहे. आजच्या भागातले विचार मनात जपत आता मात्र एक अभिप्राय वाचते. हा अभिप्राय कळवलाय करण बोडकर यांनी. ते लिहितात, प्रथम झी टॉकीजचे आभार. आम्ही गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा आणि मनमंदिरा हे कार्यक्रम न चुकता दररोज पाहतो. हा उपक्रम खूपच चांगला आहे. त्यामुळे लहान मुलांवरती चांगले संस्कार होतात. तरुणांना देखील कथा कीर्तनांची गोडी निर्माण होते. तसंच नामांकित कीर्तनकारांची कीर्तन कथा ऐकून ज्ञानातही भर पडते. हे दोन्ही कार्यक्रम असेच सुरू राहावेत ही ईश्वराचरणी प्रार्थना. करण बोडकर. करणजी, या अभिप्रायाबद्दल तुमचे खूप खूप आभार. कार्यक्रम असाच बघत राहा. कार्यक्रमावरती असंच भरभरून प्रेम करत राहा. आणि आता गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा या आपल्या आवडत्या कार्यक्रमात या भागात इथेच थांबते. पुन्हा भेटूया उद्या सकाळी ठीक 7:30 वाजता. तोपर्यंत जय जय रामकृष्ण हरी.